जय भीम, जय शिवराय। एक वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, अरे तो बौद्ध आहे। अच्छा, तो बौद्ध आहे का? आणि हे वाक्य ऐकून आपल्याला समजेल की बहुतांश लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली हीनत्वाची भावना, आणि त्या लोकांचं हे दुसरं काहीच नसून त्यांचं अज्ञान आपल्याला दिसतं। कारण ज्याने बुद्ध वाचले, ज्याने बुद्ध समजले, त्याचा जगाला बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा निर्माण होऊन जातो। कारण आपल्याला समजेल की कशा पद्धतीने गौतम बुद्ध आपल्याला सांगतात, गौतम बुद्धांनी कोणत्या व्यक्तीचा विरोध केलेला नसून गौतम बुद्धांनी विषमतेचा विरोध केला। गौतम बुद्धांनी ढोंग नाकारलं, गौतम बुद्धांनी अनेक प्रकारच्या असलेल्या दांभिकता नाकारल्या, आणि गौतम बुद्ध निघाले सत्याच्या मार्गावरती। लौकिकांना सोडावं, इहलौकिक गोष्टी सोडावं आणि फक्त सत्य तत्वज्ञानाचा शोध करावं, याच्यासाठी बुद्धांचा असलेला लढा होता। म्हणून द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये म्हटलं गेलेलं आहे की बुद्धिझम इन्फ्लुएन्स्ड इंडियन लाईफ इन 100 ऑफ वेज। सामान्य जनतेने केलं काय, तर एक वेगळ्या प्रकारचा भेद निर्माण केला। भेद कसा होईल, त्याचबरोबर एक दुसऱ्याची घृणा कशा पद्धतीने केली जाईल। पण गौतम बुद्धांनी स्वतःचं उभं आयुष्य घालवलं फक्त आणि फक्त एक दुसऱ्याच्या प्रती प्रेम बाळगण्यासाठी, सत्य वचनाला धरून सत्य मार्गावरती चालण्यासाठी। आणि हेच गौतम बुद्धांचं खरं तत्वज्ञान आपल्याला सर्वांना या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जोपासायचं आहे। आपण देखील बुद्धांचं खरं तत्वज्ञान वाचूया, समजून घेऊया आणि आचरणात आणूया। कारण बुद्ध म्हणजेच जीवन जगण्याचा एकमेव सत्यसार म्हणजेच बुद्ध तत्वज्ञान। पुनश्च एक वेळेस तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, नमो बुद्धाय।